नमस्कार, मी ॲडव्होकेट सागर आणि तुम्ही पाहत आहात कायद्याची भाषा, जिथे कायदा समजून सांगितला जातो अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. आज आपण एक महत्त्वाचा कायदा पाहणार आहोत, ज्या कायद्यामुळे सरकारला देखील प्रश्न विचारता येतो आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावरती थेट अंकुश ठेवता येतो. तो कायदा म्हणजे माहिती अधिकार, RTI, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. सरकारी कार्यालयात अर्ज दिला, महिने गेले तरी देखील उत्तर आले नाही. गावात रस्त्यासाठी लाखो रुपये मंजूर झाले, खर्चही झाले, पण रस्ता कुठेच दिसत नाही. अशा वेळी मनात एक प्रश्न येतो आणि तो प्रश्न म्हणजे आपण सरकारला प्रश्न विचारू शकतो का? आणि याचं उत्तर मित्र आहे हो. आपण सरकारला प्रश्न विचारू शकतो आणि तो प्रश्न विचारण्याचा कायदेशीर मार्ग म्हणजे माहिती अधिकार. जिथे माहिती मिळते तेथेच भ्रष्टाचार थांबतो. सोप्या भाषेत जर सांगायचं झाले तर माहिती अधिकार म्हणजे सरकारकडे असलेली माहिती मागण्याचा नागरिकाला असलेला कायदेशीर हक्क. हा अधिकार आपल्याला मिळतो राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 मुळे. या कायद्यामुळे सरकारकडची माहिती गुप्त राहत नाही, ती जनतेसाठी खुली होते. माहिती अधिकार म्हणजे सरकारवर जनतेचं नियंत्रण. RTI मध्ये मोठ्या ऑफिस पुरता मर्यादित राहत नाही. तुम्ही माहिती मागू शकता अगदी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस ठाणे, हॉस्पिटल, सरकारी शाळा इत्यादी सर्व सरकारी कार्यालयातील. थोडक्यात जिथे सरकारी पैसा खर्च होतो तेथील माहिती मागवणं या कायद्यानुसार कायदेशीर आहे आणि जिथे सरकारी पैसा खर्च होतो तेथील माहिती देणं बंधनकारक आहे. सरकारचा पैसा आणि जनतेचा हिशोब असतो. RTI मध्ये तुम्ही मागू शकता मंजुरी आदेश, खर्चाचा तपशील, फाईल नोटिंग, अहवाल, नकाशे, निविदा इत्यादी माहिती. पण एक महत्त्वाचा नियम आपल्याला माहीत असायला हवा. RTI मध्ये आपण काय मागू शकत नाही. माझा अर्ज का नाकारला असं आपण RTI मध्ये याचं उत्तर आपण मागू शकत नाही. माझा अर्ज नाकारण्याच्या आदेशाची प्रत आपण RTI मध्ये मागू शकत नाही, कारण RTI मध्ये भावना नाही तर पुरावा चालतो. आता सर्वात महत्त्वाचा आणि उपयोगाचा भाग म्हणजे RTI अर्ज करायचा कसा. मित्रो, याच्यासाठी मोठं रॉकेट सायन्स शिकायची आवश्यकता नाही. एक साधा कागद घ्यायचा, त्या कागदावरती अर्ज लिहायचा. त्या कागदामध्ये तुमचं नाव असायला पाहिजे, तुमचा पत्ता असायला पाहिजे, तुम्हाला ज्या बद्दल माहिती मागवायची आहे त्या माहितीचा तपशील असायला पाहिजे आणि ज्या कालावधीमधला तुम्हाला माहिती हवी आहे ते कालावधी त्याच्यामध्ये नमूद असायला पाहिजे. आणि हा जो अर्ज आहे तो पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणजेच PIO यांना लिहायचा आहे. त्या अर्जाला 10 रुपयांचं तिकीट लावायचं आहे. जर तुमचा प्रश्न योग्य असेल तर तुम्ही इथेच अर्धी लढाई जिंकलेला असता. RTI अर्ज दिल्यानंतर 30 दिवसांच्या आत PIO म्हणजेच पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर ला माहिती देणं तुम्हाला बंधनकारक आहे. जर त्याने तुम्हाला माहिती दिली नाही तर त्याला संबंधित तो अधिकारी जबाबदार ठरतो. RTI मध्ये शांत बसणं हा गुन्हा ठरू शकतो. माहिती मिळाली नाही तर काय करायचं? मित्रहो, माहिती जर तुम्हाला मिळाली नाही तर घाबरायचं नाही, गप्प बसायचं नाही. त्यानंतर तुम्ही स्टेप घेऊ शकता आणि पहिली स्टेप आहे फर्स्ट अपील. जर PIO ला तुम्ही अर्ज केला, त्याने तुम्हाला माहिती दिली नाही तर 30 दिवसांच्या मध्ये तुम्ही फर्स्ट अपील करू शकता. तरीही तुम्हाला माहिती मिळाली नाही तर तुम्ही सेकंड अपील करू शकता. आणि तरीही देखील तुम्हाला जर का संबंधित कार्यालयाकडून, संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून माहिती मिळाली नाही तर तुम्ही स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनला तक्रार करू शकता. आणि जेथे जर तुम्ही स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनकडे तक्रार केली आणि जर संबंधित अधिकाऱ्याने तुम्हाला ज्या माहिती दिलेली नाही त्याच्यावरती स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन त्याला दंड करू शकतं, शिक्षा करू शकतं. RTI मध्ये अधिकारी मोठा नाही तर RTI मध्ये माहिती अधिकार मोठा असतो. माहिती अधिकाराबद्दल या कायद्यामध्ये सगळीच माहिती मिळेल असं नाही, काही मर्यादा आहेत. जर तुम्ही मागितलेली माहिती देशाच्या सुरक्षेबाबत असेल, गोपनीय असेल, वैयक्तिक असेल, न्यायालयान गोपनीय बाबी संदर्भातली असेल तर अशी माहिती माहिती अधिकार कायद्याअंतर्गत आपल्याला मागता येत नाही.
किंवा आपण मागू शकत नाही. जरी आपल्याला मर्यादा असल्या तरी देखील आपली शक्ती कमी होत नाही. लक्षात ठेवा मित्र हो, सरकार मोठं असू शकतं, पण या देशामध्ये, या भारतामध्ये कायद्यापेक्षा मोठं कुणीही नाही. आणि जेव्हा तुमच्या हातात माहिती अधिकारासारखं शस्त्र असतं तेव्हा सामान्य माणूस या व्यवस्थेला प्रश्न विचारू शकतो, सरकारला प्रश्न विचारू शकतो आणि उत्तर मिळवू शकतो. त्यामुळे गप्प बसू नका, कायदा समजून घ्या, कायद्याच्या मार्गाने पुढे जा, कारण कायदा तुमच्या बाजूने आहे. कायदा स्पष्ट सांगतो माहिती देणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि माहिती मागणं हा तुमचा अधिकार आहे. कारण जिथे माहिती मागितली जाते तेथेच बदलाची सुरुवात होते. आणि एक जागरूक नागरिक म्हणून सरकारी अधिकारी किंवा सरकारी कामकाजावर आपलं लक्ष असणं महत्वाचं आहे. मी ॲडव्होकेट सागर आणि तुम्ही पाहत होता कायद्याची भाषा. मित्र हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. यासारखे आणखी कायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच माझ्या कायद्याची भाषा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माहिती अधिकार कायद्याअंतर्गत कोणती माहिती मागवायची आहे हे मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू एका नवीन कायदेशीर माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.